लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि खास दिवस असतो। या दिवसापासून आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं व नवीन नाती जोडली जाते। मात्र कधी कधी लग्नाआधी अशा काही घटना घडतात ज्या सगळ्यांना हादरवून सोडतात आणि चर्चेचा विषय बनतात। अशीच एक घटना आता समोर आली आहे। यात एका नवरीला तिच्या प्रियकराने गोळी झाडून संपविला आहे। ही घटना उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये घडली आहे। रविवारी सायंकाळी उशिरा प्रियकराने आपल्या प्रेयसीला ब्युटी पार्लरमध्ये वधू बनत असल्याचं पाहिल्यानंतर त्याचा संयम सुटला। मध्य प्रदेशातील सोनगिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेयसीचा पाठलाग केल्यानंतर त्याने झाशी येथील ब्युटी पार्लरमध्ये तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला। वधूला तात्काळ रुग्णालयात नेलं, मात्र तिचा मृत्यू झाला। प्रियकर आणि तरुणी दोघेही मध्य प्रदेशातील सोनगिरी पोलीस स्टेशन हद्दीतील वऱ्याने गावातील रहिवासी होते। तरुणीची हत्या करणारा आरोपी प्रियकर दीपक अहिलवाल्याचे काजल नावाच्या तरुणीसोबत बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते। मात्र प्रियकर दीपकला काजल आपल्यापासून दूर जाऊ लागल्याचा जाणवलं। दोघांमध्ये अनेकदा वाद सुद्धा झाले होते। मात्र या दरम्यान काजलचं लग्न झाशीतील एका कुटुंबियासोबत तिच्या कुटुंबियाने लग्न दुसरीकडे ठरवलं। काजलचं लग्न झाशीत ठरलं असल्याची माहिती तिच्या प्रियकर दीपकला मिळाली। प्रियकर दीपक काजलचा पाठलाग करत झाशीला गेला। मात्र पुढे दीपकने अतिशय धक्कादायक कृत्य असं केलं। त्याने पार्लरमध्ये बसलेल्या प्रेयसीला गोळ्या झाडून ठार मारलं। त्यानंतर तो बंदूक घेऊन पळून गेला। मात्र तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा।